नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईव्ह या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर गहू पिकाला 23 ते 24 दिवस पूर्ण झाल्यानंतर इथं आपल्याला तणनाशकाचं नियोजन करून घ्यायचं आहे। म्हणजेच जे आपले 2-2 पानाचं जर तणनाशक असतील तर ते लवकर मरण्यासाठी आपल्याला तिथं नियोजन लवकर करायचं आहे। 30 दिवसानंतर करते, पण आपल्याला थोडे जास्त गवत असल्यामुळे थोडे लवकर नियोजन करायचं आहे। तर त्यामध्ये आपण मेटेसल्फुरॉन, मिथाइल 20% WP असलेलं कोणतंही घेऊ शकता, जे अरुंद पानासाठी आपल्याला तिथं मदत करते। त्यासोबत आपल्याला दुसरं एक घ्यायचं आहे, क्लोडिनाफॉप कोपाजिल 15% WP असलेले, जे रुंद पाना असते तर त्या रुंद पानासाठी मरण्यासाठी आपल्याला ते जबरदस्त काम करते। तर आपल्याला 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला एक पुडी टाकायची असते, ज्यामध्ये पुडी असते तर 8 प्रतिपंप एक पुडी आपल्याला तिथं टाकायची आहे। त्यानंतर मेटासल्फुरॉन, मिथाइल आपल्याला हे 8 डबे आहेत, तर याला 8 डबे आपल्याला याचं पाणी करून घ्यायचं आहे। याच्यात दुधासारखं पाणी असते मित्रांनो, तर आपल्याला याचे 8 पंप करायचे असते। असा छोटा फार एक डबा घ्यायचा आहे, एक अशी छोटी भरणी घ्यायची, त्यामध्ये आपल्याला याच्यानं 8 झाकणं पाणी करून त्याच्यात टाकायचं आहे। त्यानंतर हे औषध पण त्या डब्यात मिसळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला प्रतिपंप या डब्यानं त्या मोठ्या पंपामध्ये आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपण बघू शकता याच्यामध्ये असते, तर बघू शकता त्यामध्ये आपल्याला हे 2 असते, तर पुढे आपल्याला हे दोन्ही पण पुढे आहे ना एकत्र करून नाही आपल्या एका भरणीमध्ये आहे की नाही मिसळून आहे की नाही, याच्यानं आज 8 झाकणं पाणी करून प्रतिपंप एक टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक पुडी मिळते, तर हे काटा आहे, तर याच्यानं आपल्याला एक पुडी घेऊन शानी आहे की नाही प्रतिपंप आपल्याला टाकायचे आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्या गव्हामध्ये आहे की नाही चांगलं पाणी देऊन, म्हणजे वल जास्त प्रमाणात असली पाहिजे, तेव्हाच आपलं तिथं आहे की नाही गवत चांगल्या प्रकारे मरेल मित्रांनो। जेणेकरून पाणी देऊन शक्यतो फवारणी करा, तेव्हा आपल्याला चांगला रिझल्ट मिळते। तर आपल्याला आहे ना 8 दिवस तिथं पाणी द्यायची आवश्यकता नाही, नाहीतर आपल्या तिथं तण आहे की नाही बिलकुल मरणार नाही, याची आवश्यकता घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।